श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवरी स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्ताड रक्तवर्ण पद्यमित्र सुवासवदन कथाटोपीच माला दंडकमंडलुधर कटयाक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थवतारक पाहिमा पाहिमा पाहिमा. जय जय शिवसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत वर्षधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चैत्य सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होऊ हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ एक हाता ती ब्रह्मसुता न मिळली जो अज्ञानतिमिरनाशक अविद्याकान विच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अतिकुमार दत्तात्रेय नमिला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटने जगत्परींचे कर्तव्य मंग घेतसे अवतार प्रत्यक्ष लोका अतिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजनी गाव यांचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूण स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदावे ते स्वात्मा सुखी आनंदमय सुरोधित राहिली व्यासवाल्मिक महाज्ञानी भूत ग्रंथ रचिले कवी कुला वारंवार कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोळवित मान तयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकोरामाधिक भक्त ग्रंथारंभितया नमित वरप्रसाद कारणे ओ तुम्ही संतजनी मज लीनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विच लक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बेसले परी हे अमृत जाणून आदर धरावा श्री श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे स्वामींची लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या महोदुतुने पायी अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्राकृत कथा संपत आदरे भक्त परिसो प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चैत्य सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काप भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझा वीराच्या मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वैशिष्ट्य साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणते एक हारी दोघांशी बैसवणी दोहांवरी तिसरीवरी बैसला आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळीवनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटकाठ पावन नाना तीर्थ हिंदुनी हरिद्वारा प्रति गेले पुढे पाहिले केदारेश्वर हिंदुर तीर्थ समग्र 80 हजार नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पातळ गोदात का प्रति जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पाठवलो
येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छतेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिले. तेथोनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोह. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने. वास केला स्वच्छतेने अक्कलकोटाप्रती येणे. तेथून या झाले तै पासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकळ वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजेयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथासम आनंदे भक्त परिसर तृतीयाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्रसारामृते तृतीयाध्यायम्. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. लोकाचे चमत्कार दाविती काही वर्षापर्यंत वस्ती मंगळवेढे सोडले पावती. मोहाळा माझी वास्तव करते आप्पा टोळ झाले बघते. तेथीचे साकल्ले वृत्त ऐकमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठून. बहुत वर्जिले सेवकांनी परी नस मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसिले यतिराजे स्वच्छेने. तेथे कवित होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुन्हास्तव निश्चित आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिका काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तत्व पायी स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजापधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी. परमज्ञानी असती जे चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोकांचमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांत माझे पसरील मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाने. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही. आता जाऊन या लवला भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्त पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटिली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षोडोपचार पूजले स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेम भक्त परिसर तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी राजा आपणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्रसारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्यायम् गोडहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब